नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। नाशिक सिन्नरमध्ये सुरू असलेल्या 73व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेने आता एका थरारक वळणावर प्रवेश केला आहे। साखळी फेऱ्या संपल्या असून आता बाद फेरीचा कार्यक्रम सुरू झाला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला गटाच्या बाद फेरीच्या सामन्यांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। मंडळी, बाद फेरीत यावेळी प्री क्वार्टर फायनलमध्ये फक्त 4 सामने खेळवले जाणार आहेत, तर 4 संघांना डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे। या स्पर्धेतील महिला गटातील पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना सातारा आणि नाशिक या 2 संघात होणार आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मुंबई उपनगर जिल्ह्याविरुद्ध क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळेल। या स्पर्धेतील महिला गटातील दुसरा प्री क्वार्टर फायनलचा सामना जालना आणि ठाणे या 2 संघात होणार आहे। या सामन्यात जो संघ विजयी होईल तो संघ पुणे जिल्हा संघाविरुद्ध क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळेल। या स्पर्धेतील महिला गटातील तिसरा प्री क्वार्टर फायनलचा सामना नांदेड आणि कोल्हापूर या 2 संघात होणार आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मुंबई शहर विरुद्ध क्वार्टर फायनलचा तिसरा सामना खेळेल। या स्पर्धेतील महिला गटातील चौथा प्री क्वार्टर फायनलचा सामना परभणी आणि पालघर या 2 संघात होणार आहे। या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ रत्नागिरी जिल्ह्याविरुद्ध क्वार्टर फायनलचा चौथा सामना खेळेल। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोणते 4 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतील? कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।